हाय, मी मधुरा देशपांडे म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी भूमी. आणि मी मयुरी देशमुख म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी सुखदा. सुखदा, तुम्हाला सांग, तू आज ते कशासाठी आलीस आणि एवढी गोड दिसतेस आणि इतकी छान नऊवारी नेसतेस. मला माहिती मी खूप गोड दिसते पण त्यापेक्षा कमी नाही, पण आम्ही दोघीही तयार झालो आहोत खजिना बाप्पाच्या गोष्टीचा या कार्यक्रमासाठी, जो स्टार प्रवाहावर 1 सप्टेंबरला टेलिकास्ट होणार आहे 7 वाजता. येस. सो आमच्या सगळ्यांचा 22 जणींचा मिळून एक सुंदर डान्स आहे. म्हणजे आधी 4-4, 5-5 जणी आणि सगळ्या जणी नंतर 22 जणी एकत्र येतो. सो हा डान्स, हे असे खूप सारे डान्सेस आहेत, सगळेजण परफॉर्म करतायत. सो हे सगळे परफॉर्मन्सेस बघण्यासाठी नक्की बघा 7 वाजता 1 तारखेला संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. सो आता आपण गणपतीसाठी सगळेजण, गणपतीच्या सेलिब्रेशनसाठी सगळेजण भेटलोय, तर आपण एक गेम खेळूया. हा, इथे सगळे कप्स आहेत आणि त्याच्यामध्ये ना काही मूवीजची नावं ठेवली आहेत गणपतीच्या. तर तू एक टप्पा पाड आणि ज्याच्यात जाईल ना ते चिट उचलूया, त्याच्यामध्ये जवळ तमशिरासारखं जे असेल ते एनॅक्ट करायचं. ओके. आणि बापरे, मी ओळखायचं. आणि माझा स्ट्रगल इथून सुरू होतो की तो टप्पा पाठ सेम 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 सेम. एक डिस्क्लेमर आहे, माझ्या भावांनी हे बघायचं नाही कारण माझ्या बघ त्या क्वालिटीवर खूप हसतात. ए वा वा वा, व्हेरी गुड. हे न एडिट करता दाखवा की कसं इथे गेलो. हा, पहिल्या शब्दाचा अर्थ. हा, राग, आग. हा, आग, आग. ओके, आग. पुढचा. हा, अग्निपथ. अच्छा, ओ मला वाटलं ओके, हा ठीक आहे, राईट. अग्निपथ. मुझ में कहीं बाकी थोडी सी है जिंदगी. मला नाही येत पुढचं. तुला येत होतं का ना? छान गातीयस. नाही, एवढंच येतं. छान गाते तोपर्यंतच थांबावं. हे गाणं लागल्यावर मी माझा व्हॉल्यूम कमी केला. आता मी का? येस. पहिला ह्याच्यात आलो. 3 शब्द आहेत. ओके, फर्स्ट वन. नवरा माझा नवसाचा, नवरा माझा नवसाचा. 1 का 2? चला ना चला ना चला ना, टटान टटान टटान. पुढचा आम्ही नाही गात. व्हेरी गुड. आपला शो असा चालू राहील. ओके. गणपती बाप्पा मोरया. तिला दोन. फर्स्ट वन. घर, घरात गणपती. एवढी हुशार आहे. गणपतीची आठवण म्हणजे गणपतीला सगळेच जण, माझ्या घरी गणपती असतो. सो बाप्पा जेव्हा येणार असतात तेव्हा एक वेगळीच एक्साइटमेंट असते प्रत्येकाच्याच घरी. तर आई मोदक वगैरे करायची आणि सगळे करायची. आणि मग त्यामुळे ना माझं असं व्हायचं की मला मोदक करायचे आहेत, मला कधीच नाही करू द्यायची आई लहानपणी मोदक. आणि ना मग आम्हाला सगळ्यांना म्हणजे मला वगैरे ना सगळं आई आवरा आवर कर, ताटं पुसून ठेव, हे कर ते कर. आणि माझं असं व्हायचं की यार मी उगाच अशी हमाली करते आणि माझी आई बघा किती काय 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 करते ती उगाच. मला पण करायचंय ते सगळं. आणि ते असं असतं ना की बाप्पासाठी आपण नैवेद्य बनवतोय, बाप्पासाठी मोदक बनवतोय, म्हणजे एक असं खूप भारी वाटतं ते. म्हणजे आपण केलेला बाप्पा खाणार वगैरे ही एक असा एक थॉट होता. पण मग त्याच्यानंतर आई मला म्हणली मोठी झाल्यावर वगैरे. मला जेव्हा आठवते आई जेव्हा पहिल्यांदा मला सांगितलं की ये आता
स्वयंपाकघरात ये, कारण की ते अलाउडही नव्हतं, कारण की ते सगळं ह्याचं असायचं, त्यामुळे सोहळ्याचं असायचं, त्यामुळे अलाउडही नव्हतं. आईने सांगितलं की आंघोळ कर. मग त्या दिवशी मी आंघोळ करून साडी बिडी नेसली आणि मला आईसारखं, मला सगळं आईसारखं करायचं. मग शेजारी बसून मोदक बिदक केले नाही, ते फक्त आपल्या हातात घेऊन आई शिकवत होती. हां, पण लग्नानंतर जेव्हा मी फोन केला आईला की आई आता मला मोदक करायचे, विकत नाही आणायचे पहिल्या वर्षी, आणि मी अख्खा नैवेद्याचा स्वयंपाक करणार आहे, तोपर्यंत मी काहीही केलेलं नव्हतं, ट्रस्ट मी. पण मग आईला सगळं फोनवरती विचारलं आणि मी ते सगळं केलं, आणि आई बाबा घरी जेवायला आले होते. तेव्हा आई बाबांच्या चेहऱ्यावरती जो एक आनंद होता की माझी पोरगी सकाळी 6 वाजता उठून 10 लोकांसाठी नैवेद्याचा स्वयंपाक बनवलाय, म्हणजे क्या बात आहे. तो दिवस मी कधीच नाही विसरू शकत. व्हेरी नाईस. मला हल्लीच उकडीचे मोदक आवडायला लागले. ते 2-3 वर्ष झाले असतील, आणि त्यामुळे मी खास कोकणातही गेले होते उकडीचे मोदक खायला. काही महिन्यांपूर्वी आमचे एक मित्र आहेत, खास मित्र आहेत, ते स्टार प्रवाह परिवारातलेच आहेत. त्यांच्या बहिणीने खूप छान असे मोदक आमच्यासाठी बनवले होते. पण हे बनवणं वगैरे मला माहिती आहे, त्याला एक स्किल लागतं. सो मी तिथे गेलेच नाही. म्हणजे मला तो जो मला माहिती आहे की मला ते जमणार नाही, त्यामुळे मला ते फेलियर असं बघायचंच नाहीये की मी फेल होतीये ते करताना. त्यामुळे मी ट्राय केलंच नाही. ते स्किल आहे. हे बघ, मी चांगली कुक आहे, पण मला काही गोष्टी जमत नाहीत, आणि ते जमत नाही त्या ट्राय कर. आणि हे बघ, माझं ना स्पष्ट मत आहे, म्हणजे हे ना मला पहिल्या वर्षी जेव्हा मी केले ना, तेव्हा माझा शेप बीप खूप चांगला जमला, आणि मग नंतर एक कॉन्फिडन्स आला. मग दुसऱ्या दिवशी शेप बीप काही नाही जमला दुसऱ्या वर्षी, कारण की नख बिख लावली होती आपल्याला, नख बिख होती सगळी छान, नेल्स बिल्स, तर त्यामुळे ते काही जमलं नाही. पण तेव्हा माझ्या नवऱ्याने आणि माझ्या बाबांनी मला सांगितलं की चव उत्तम आहे, आतलं सारण चांगलं आहे, उकड उत्तम आहे, चव उत्तम आहे, काय शेप बीप शेवटी तर जाऊन सगळं एकत्रच होणार आहे. काय तू कर, आणि मला माहिती की तू खूप छान कुक करतेस, मी ट्राय नक्की करेन. नक्की. नाही, आणि मला खायला घाल. तुला मी बेटर गोष्टी खायला लागेल, आणि हे अगदी एंडला ठेवू आपण. मला खूप आवडतात उकडीचे मोदक. मला उकडीचे पण आवडतात, पण मला ते फ्राईड पण आवडतात, जे माझी आई खूप छान करते. ते गव्हाचे जे असतात ना, ते पण मला खूप आवडतात. त्यातलं सारण जे असतं, सॉर्ट ऑफ करंजीचा एक फील येतो त्याचा, सो ते पण मला आवडतं. ऍक्ट दोघींचा एकत्र मला वाटतं लास्टचे 20 सेकंड आम्ही आहोत एकत्र स्टेजवर, सगळेच आहोत इनफॅक्ट. पण ऍक्ट सगळ्यांचा वेगवेगळा आहे. म्हणजे जरी तो सुरुवातीचा ऍक्ट असला तरी सगळेजण असे 4-4च्या छोट्या ग्रुप्समध्ये आहेत आणि परफॉर्म करतायत. आणि बेसिकली गणपतीला, गौरीला हे अर्पण आहे हा परफॉर्मन्स. त्यामुळे मला स्पेशली ना, मी आता मगाशी तेच सांगत होते की मी या पेहरावात मुळातच कमी असते. म्हणजे जेव्हापासून करिअर सुरू केलं आहे तेव्हापासून बाकीचे पेहराव खूप घातलेत, पण मी खूप परफॉर्मन्सेस वगैरे नाही करत, त्यामुळे हा पेहराव नसतोच. म्हणून मला विशेष गंमत आहे की मी ह्या पद्धतीने तयार झाली आहे, आणि खाली क्रॉक्स घातलेत. भयंकरच गोड दिसतेय. अरे खरंच गोड दिसते, म्हणजे नजर नाही लागली पाहिजे की गोड दिसते. आता कानालाच तीळ आहे का ते नजर लाव? नाही, तीळ आहे. हिला ऑलरेडी नजर नाही लागणार कधी. व्हेरी गुड. तर स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024 खजिना बाप्पाच्या गोष्टींचा 1 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता नक्की बघा, फक्त स्टार प्रवाहावर.